आज संकष्टी चतुर्थीचा पवित्र आणि गणरायाच्या अत्यंत आवडीचा दिवस आणि याच निमित्ताने मी बाप्पाच्या आवडीचे उकडीचे मोदक बनवणार आहे। आजच्या मोदकांची तयारी सुरू करण्याआधी मी माझ्या भाच्याला नारळ फोडायची जबाबदारी दिली आहे। नारळ फोडून झालेला आहे म्हणजे आता मोदकांच्या तयारीलाही सुरुवात करते। नमस्कार मंडळी, मी प्रतीक्षा स्वागत करते तुमचं पुन्हा एकदा माझ्या नवीन ब्लॉगमध्ये। सगळ्यात आधी हा फोडलेला नारळ आता वेळीवर छान किसून घेते। मोदकाचं सारण जितकं ताज्या नारळाचं आणि गुळाचं असेल तितकी त्याची चव अप्रतिम लागते। जवळपास एका नारळाचं मी इतकं खोबरं खवून घेतलेलं आहे। आता सारण बनवायलाही सुरुवात करूया। एका नारळाच्या खोबऱ्यासाठी मी इतका गूळ घेते, पण तुम्ही तुमच्या आवडीनुसार किंवा तुम्हाला जितकं गोड आवडतं त्यानुसार गूळ घेऊ शकता। आता कढई गरम करून मी त्यात हा गूळ वितळण्यासाठी घालते। तुम्ही याची दुसरी पद्धतही वापरू शकता, ती म्हणजे गूळ बारीक करून खोबरं आणि गूळ याचं मिश्रण एकजीव करून ते गॅसच्या मंद आचेवर परतून घेऊ शकता। पण मी ते थोडी सोपी पद्धत वापरली आहे। यात गूळ बारीक करायची गरज नाही। डायरेक्ट गुळाचे खडे कढई गरम करून ते वितळेपर्यंत मंद आचेवर परतून घेते। गूळ पूर्णपणे वितळला की त्यात किसलेलं खोबरं टाकून छान एकजीव करून घेते। तयार झालेलं हे सुगंधी सारण थंड होण्यासाठी बाजूला ठेवून देते। आता मोदकांची उकळ तयार करून घेऊया। त्यासाठी मी जितकं पाणी असेल तितकं तांदळाचं पीठ घेते। म्हणजे मी इथे 1.5 वाटी पाणी घेतलंय आणि तितकंच वाट्या पीठ घेते।
एका भांड्यात पाणी आणि चिमूटभर मीठ घालून ते उकळायला ठेवूया. पाणी चांगलं उकळलं की त्यात तांदळाचं पीठ घालून छान एकजीव करून घ्यायचं. या पिठाच्या गुठळ्या होऊ नये यासाठी सतत ढवळावं लागतं. झाकण ठेवून 2 ते 3 मिनिटं वाफवायला ठेवते. त्यानंतर ही उकड मळून घ्यायची. ही उकड गरम असतानाच मळून घ्यायची, जेणेकरून पीठ एकदम मऊसूत होईल. सुरू होतो सगळ्यात सुंदर टप्पा मोदक वळण्याचा. माझ्यासोबत माझी भाची परी सुद्धा माझ्या मदतीला आली आहे मोदक वळायला. उकडीचा छोटासा गोळा घेऊन त्याला हलक्या हाताने पाकळ्या तयार करून घेते. त्यामध्ये गूळ खोबऱ्याचं सारण भरून अलगद मोदकाचा आकार द्यायचा. प्रत्येकाच्या हाताचा मोदक वेगळा दिसतो, पण त्यामागचा भाव मात्र एकच. सगळे मोदक तयार करून झाले आहेत. आता त्यांना साधारण 10 ते 15 मिनिटं वाफवून घ्यायचं आहे. त्यासाठी मी इथे इडली पात्राचा वापर करते. त्यात तांब्यावर पाणी टाकून इडली पात्राच्या भांड्याला तेल लावून घेते, जेणेकरून मोदक एकमेकांना किंवा भांड्याला चिकटणार नाही.
एका नारळाच्या सारणामध्ये मी साधारण 24 ते 25 मोदक बनवून घेतले आहेत. आता एक एक करून हे मोदक मी शिजवण्यासाठी या पात्रामध्ये ठेवते. ते 15 मिनिटं वाफेवर शिजवल्यानंतर मोदकांचा रंग, सुगंध आणि मऊपणा पाहूनच तोंडाला पाणी सुटले. तर मंडळी, आपल्या लाडक्या बाप्पाचे उकडीचे मोदक अगदी तयार झाले आहेत. आता हे प्रेमाने गणरायाला नैवेद्य म्हणून अर्पण करूया. तुमच्या घरीही संकष्टीला उकडीचे मोदक बनवले जात असतील तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.